आपलं YouTube चॅनेल. सो चॅनेलवरतीच नवीन आहेत, तर पहिल्यांदा चॅनल आपलं सबस्क्राईब करा. जेणेकरून मी ज्या पण काही व्हिडिओ पाठवेल त्या नोटिफिकेशनच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचतील आणि आपण एकूणच त्या व्हिडिओचा खूप सुंदर पद्धतीनं अभ्यास, समाचार घेचाल. तर मित्रांनो, जास्त वेळ न घालवता मी डायरेक्ट मुद्द्यालाच हात घालतो. मित्रांनो, मागच्या 1.5 वर्षापूर्वी एक प्रकरण महाराष्ट्रात प्रखर गाजलं होतं. मस्साजोग म्हणजेच बीडमधील केज तालुक्यातील मस्साजोग गावच्या सरपंचांचं ते प्रकरण होतं. त्या सरपंचांच्या प्रकरणामध्ये त्यांचं नाव होतं संतोष देशमुख. संतोष देशमुखांचं हत्याकांड प्रकरण हे संपूर्ण महाराष्ट्रात गाजलं होतं आणि त्याच वेळेस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अ, अजित पवारांच्या पक्षाचे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाचे नेते आणि त्यावेळेसचे अन्न नागरी पुरवठा मंत्री म्हणून ज्यांच्याकडे तो खात्याचा जो काही आला होता तो धनंजय मुंडे यांना खात्याचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यांचं ते पालकमंत्रीपद काढून घेतलं होतं आणि त्याच्यानंतर अजितदादांनी ते पालकमंत्रीपद सांभाळलं होतं. परंतु मागच्या काही 10 दिवसांपाठीमागं अजितदादांचा विमान अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला आणि त्याच्यानंतर पुन्हा ते प्रकरण थोडं तळपायला लागलं. त्या प्रकरणातला मेन आरोपी वाल्मिक कराड हा आरोपी सुटण्याच्या मार्गावरती होता. परंतु त्याच वेळेस अजितदादांनी त्यांची सुटण्याचे सगळे दरवाजे त्या ठिकाणी बंद करून टाकले होते. आपल्या पक्षाची इमेज खराब व्हायला नको म्हणून दादांनी घेतलेले अनेक निर्णय त्या ठिकाणी अ, आपल्या सगळ्यांच्या समोरच होते. त्याच वेळेस वाल्मिक कराड यांचा आणि अजितदादांच्या विमान अपघाताचा काही संबंध आहे किंवा काही संबंध आहे का, हेही समजून घेणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. अजितदादांचा विमान अपघात ज्यावेळेस होतो, त्याच वेळेस त्याच्या 8 दिवस अगोदरच वाल्मिक कराड आणि त्याच्या गँगला फाशीची शिक्षा होणार असं त्या ठिकाणी डिक्लेअर केलं गेलं होतं. पण त्याच्यानंतर ज्यावेळेस अजितदादांचा मृत्यू होतो, त्याच्यानंतर ते प्रकरण कुठेतरी थंड पडतं. रोहित पवारांनी म्हणजेच अजितदादांचे पुतणे रोहित पवार यांनी एक अ, प्रचंड अशी एक मुलाखत किंवा एक पत्रकार परिषद दिली. त्याच्यामध्ये ते प्रेझेंटेशन केलं. त्याच्यामध्ये त्यांनी सगळ्या गोष्टी सांगितल्या. पण एक गोष्ट त्यांनी राखून ठेवली, ती पुढच्या पत्रकार परिषदेमध्ये सांगणार आहेत, असंही ते बोललेले आहेत. याच अजितदादांच्या मृत्यूनंतर वाल्मिक कराड, संतोष देशमुख हत्याकांड प्रकरण हे पुन्हा एकदा ताजं होताना दिसतंय. कारण आता तिथले पालकमंत्री हे दादा नसून दादांच्या पत्नी सुनेत्राताई पवार ह्या बीडच्या पालकमंत्री आहेत. आणि बीडचं पालकमंत्री पद हे सुनेत्राताई पवार यांच्याकडे असावं, असा धनंजय मुंडेंचा सुद्धा हट्ट होता आणि त्याचसाठी धनंजय मुंडेंनी थोडी फिल्डिंग देखील लावली होती. कारण मागच्या काळामध्ये जर पाहिलं आपण तर दादांनी धनंजय मुंडेंना अगदीच अंतरावरती ठेवलं होतं. एक वेळ दादा शरद पवारांच्या पक्षाच्या आमदारांना जवळ करत होते, परंतु त्यांच्याच पक्षाचे असलेले धनंजय मुंडे यांना त्यांनी अंतर दिलं होतं. त्याला कारणही तेच होतं धनंजय मुंडेंची महाराष्ट्रात झालेली मलीन प्रतिमा. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस दादांचा अपघाती मृत्यू झाला, त्यावेळेस धनंजय मुंडेंनी अजितदादांकडं किंवा सुनेत्रा वहिनींकडं अजितदादा गेल्यानंतर सुनेत्रा वहिनींकडे जास्त त्यांनी फोकस केला त्यांच्यासोबत राहण्याचा किंवा त्यांच्यासोबत फिरण्याचा, त्यांच्या खात्याबद्दल काही थोड्या गोष्टी माहिती करून घेण्याचा. परंतु तोही फोल ठरलेला दिसतोय, कारण मुख्यमंत्र्यांनी सुद्धा याच्यामध्ये लक्ष घातलेलं आहे. पण वाल्मिक कराड हा फाशी होणार होती, परंतु त्याचं काय झालं? मग रोहित पवारांचा आता पुढचा जो काही प्लॅन आहे, पुढची जो काही त्यांची मुलाखत आहे, ते आता कशी असणार आहे, ते प्रेझेंटेशन कसं असणार आहे, हे पाहणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे. पण जोपर्यंत अजितदादा होते, तोपर्यंत त्यांनी बीडची सगळी सूत्रं स्वतःकडे घेतलेली होती. पण दरम्यानच्या काळामध्ये दादा गेल्यामुळं आता बीडची सगळी सूत्रं सुनेत्रा वहिनींकडे नुसती नावाला असतील, परंतु धनंजय मुंडे पुन्हा एकदा ॲक्टिव्ह होण्याची कमबॅक करण्याची शक्यता त्या ठिकाणी वर्तवली जात आहे. मराठा आरक्षण योद्धे मनोज जरांगे पाटील यांनी मागणी अशी केलेली, की सुनेत्राताईंनी कुठल्याही प्रकारे धनंजय मुंडेंना खातं देऊ नये किंवा बीडचं पालकमंत्रीपद देऊ नये. जर ते दिलं किंवा तसं झालं, तर पुन्हा एकदा बीडमध्ये जे काही होईल, त्याला फक्त आणि फक्त तुम्हीच जबाबदार असाल. असं जेव्हा जरांगे पाटलांनी सुनेत्रा वहिनींना सांगितलेलं आहे किंवा ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत त्याच्यानंतर सुनेत्रा वहिनींनी सुद्धा ती खाती माझ्याकडेच आहेत आणि मीच बीडची पालकमंत्री आहे. सो त्याच्यामुळं कुठल्याही प्रकारे, कुठल्याही अँगलनी तिथं धनंजय मुंडेंचं आम्ही चालू देणार नाही, असं सुद्धा सरकारमधून जरी येत असलं,
तरी ज्यावेळेस अजितदादांचा अपघात झाला, त्या अजितदादांच्या अपघाताची पूर्ण तपशील, पूर्ण माहिती समोर येत नाही. त्याचबरोबर ती धनंजय मुंडेंचा वाढता संपर्क सुनीताताईंसोबतचा किंवा काही गोष्टी लपवून, काही गोष्टी पाठीमागून करून घेण्याचा जो काही एक त्यांचा हातखंडा आहे, तो पुन्हा एकदा ॲक्टिव्ह होण्याची दाट शक्यता आहे. धनंजय मुंडेंच्या या सगळ्या गोष्टींमधून धनंजय मुंडे एक कुठेतरी कोपऱ्यात पडले गेले होते. त्यांच्याकडे कोणी लक्ष देत नव्हतं. परंतु ते जरा ॲक्टिव्ह झाले. परंतु ते ॲक्टिव्ह झाल्यानंतर सुनेत्राताई सुद्धा दुःखात होत्या. त्याच्यामुळे त्यांनी कुठल्याही प्रकारे त्यांना रिस्पॉन्स दिलेला नव्हता. पण सध्या सुनेत्राताई पुन्हा ॲक्टिव्ह झालेल्या आहेत. त्यांनी डी-सी-एम पदाचं पूर्णपणे जबाबदारी आपल्यावरती घेतलेली आहे. त्याच्यामुळं धनंजय मुंडेंना आणि वाल्मिक कराड यांच्या फाशीची धनंजय मुंडेंच्या नाही, परंतु वाल्मिक कराड यांना जी फाशी होणार होती, त्या फाशीचं पुढं झालं काय? किंवा त्या सगळ्या गोष्टींबद्दल आता नक्की एक्झॅक्ट रिपोर्ट काय आहे, हे मात्र न सांगण्यात पलीकडची गोष्ट आहे. पण एक मात्र नक्की, की धनंजय मुंडे यांना जर मंत्रिपद मिळालं, यांना जर पालकमंत्रीपद मिळालं, तर वाल्मिक कराड यांची फाशीची शिक्षा रद्द होऊ शकते. त्यांना पुन्हा एकदा ॲक्टिव्ह केलं जाऊ शकतं आणि हे जर नको असेल, तर सुनेत्रा पवारांवरती हा खूप मोठा दबाव आहे. त्या त्या दबावाला कशा पद्धतीने सगळ्या गोष्टी हँडल करतात. शेवटी अजितदादांच्याच त्या सोबत राहिलेले आहेत इतके दिवस. त्याच्यामुळं दादांची सुद्धा कामाची पद्धत त्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे आता अजितदादांच्या या सगळ्या गोष्टींबद्दल सुनेत्राताई नक्की काय पुढे निर्णय घेतील? धनंजय मुंडेंना मंत्रिपद देतील का? पालकमंत्रीपद देतील का? हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे. तुमची मतं कमेंट्समध्ये नक्की व्यक्त करा आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.